जामखेडची पंचमी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभा राहतं ते जल्लोषाचं आणि उत्साहाचं चित्र आणि कानात घुमू लागतो तो घुंगरांचा आवाज। जामखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध होण्यामागे अनेक कारणं आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचमीच्या दिवशी शहरात विविध भागांमध्ये उभारले जाणारे नृत्यांचे स्टेज। या स्टेजवर नृत्यांगना आपली कला सादर करतात। पारंपरिक वाद्यांचा ठेका, घुंगरांचा नाद आणि नृत्यांच्या तालावर रंगणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही पंचमीसाठी जामखेडमध्ये आलेल्या हजारो भाविकांची आणि रसिकांची गर्दी होते। नृत्यांच्या कलेला दाद देण्यासाठी अनेक रसिकांकडून त्यांना बिदागी म्हणून पैशांच्या स्वरूपात बक्षिसी दिले जाते। त्यामुळे नृत्यांचा कार्यक्रम जसा जसा रंगत जातो तसा तसा उत्साह देखील शिगेला पोहोचतो। नृत्यांचा ठेका सुरू होत असताना अनेक प्रेक्षक स्वतःला नृत्य करण्यापासून रोखू शकत नाहीत। रस्त्यावरच तरुणाईसह अनेक जण ताल धरताना दिसतात। कोठे शिट्ट्यांचा आवाज, कोठे जल्लोषाच्या आरोळ्या, तर कोठे ढोल ताशांच्या आणि संगीताच्या तालावर थिराणारी गर्दी। या सगळ्या वातावरणामुळे जामखेडची पंचमी केवळ एक यात्रा राहत नाही, तर ती आनंद, उत्साह आणि जल्लोषाचा एक वेगळाच अनुभव बनते। 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरातील रस्ते, चौक आणि विविध परिसरात गर्दीने फुलून जातो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो। म्हणूनच जामखेडची पंचमी ही केवळ एक यात्राच नाही, तर जामखेडच्या सांस्कृतिक आणि लोकपरंपरेची वेगळी ओळख निर्माण करणारा उत्सव आहे। घुंगरांचा आवाज आणि जल्लोषाची ही परंपरा अनुभवण्यासाठी दरवर्षी नागपंचमीच्या निमित्तानं जामखेडमध्ये हजारो पावलं वळतात आणि पुन्हा एकदा संपूर्ण शहर घुमून जातं पंचमीच्या जल्लोषाने।
बाय